झी 24 तास एक पाऊल पुढे. मला कल्पना आहे इथे बसायला जागा नाहीये, सगळं अख्खं ओव्हरफ्लो झालेलं आहे, मला कल्पना आहे, पण आता मी तरी काय करू त्याला, मला असं बोलता येत नाही मला. मी माझ्या मागच्या एका शिवाजी पार्कच्या सभेमध्ये सांगितलं होतं की हा माझा काही बघायचा कार्यक्रम नाही, हा ऐकायचा कार्यक्रम आहे. त्याच्यामुळे आपण सर्वजण सगळे शांत बसाल अशी मी अपेक्षा बाळगतो. पक्ष स्थापनेच्या नंतर अनेक विविध चर्चा झाल्या, सगळ्या गोष्टी झाल्या. आणि तो प्रवास करत 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 आज इथपर्यंत मी आलोय. पक्ष स्थापना ज्या वेळेला केली त्यावेळेला देखील मी कधीही कोणाला कधीही फोन नाही केला की माझ्याबरोबर येणार का म्हणून. हे इथे बसलेले जेवढे व्यासपीठावरती लोक आहेत त्या सगळ्या लोकांना पण त्यांना पण विचारून बघा, मी कोणालाही कधी फोन केला नाही. जर माझ्याबरोबर यायचं असेल, स्वखुशीने यायचं असेल, प्रेमाने यायचं असेल, माझ्याबरोबर या. तुम्हाला तुमच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत मी बरोबर तुम्हाला घेऊन जाईन सगळ्यांना. इतका आत्मविश्वास होता, आहे, म्हणून मी पक्ष स्थापन करू शकलो. आणि तुमच्या या सगळ्या प्रेमावरतीच हे सगळा अख्खा डोलारा उभा आहे, तुमच्या विश्वासावरती हा डोलारा उभा आहे. पण त्यावेळेला मुंबई पहिलीच निवडणूक आली, महानगरपालिकेची निवडणूक आली, महानगरपालिकेची निवडणूक लढवली. 10 महानगरपालिका होत्या. मुंबई होती, ठाणा होता, पुणे होता, नाशिक होतं, अजून नागपूर होतं, अमरावती होतं, अशा काहीतरी 10 सगळ्या महानगरपालिका होत्या. पहिलीच निवडणूक. 2006 साली पक्ष स्थापन झाला, 2007 साली निवडणुका. आणि सगळीकडे मग मला लक्ष द्यायला लागलं, इकडे जा, तिकडे जा, तिकडे जा, तिकडे जा, तिकडे जा. त्याच्यामुळे एका ठिकाणी मला कुठे लक्ष देता नाही आलं. आणि मग नगरसेवक निवडून आले, कुठे 3, कुठे 7, कुठे 5, कुठे 12, कुठे 11. नंतर मी विचार केला, बाबा हे काय बरोबर नाही. मला पूर्ण कल्पना आहे की हा एक स्वतंत्र पक्ष, की असे कुठचेही चेहरे माझ्याबरोबर नाहीत. पण तो पक्ष ज्या दिवशी स्थापन झाला त्या दिवशीच संपूर्ण महाराष्ट्रभर पसरला, प्रत्येक तालुक्यामध्ये गेला. पण त्या ठिकाणी मला पोचायला काही काळ लागला, हे मला मान्य करतो मी. परंतु ते का लागला, हे असल्या कारणांमुळे लागला. नंतर मी एका ठिकाणी विचार केला की मुंबई, ठाणा, पुणे, नाशिक, पहिल्यांदा ह्या इकडे जाऊ, इथे बोलू, विश्वास संपादन करू, मग टप्प्याटप्प्याने पुढे जाऊ. आणि हा आत्ताचा माझा जो दौरा आहे तो संपूर्ण महाराष्ट्र काबीज करण्याचाच माझा हा दौरा आहे. अनेक विषय आहेत, विषयांना काय आपल्या देशात तोटा थोडी आहे. माननीय बाळासाहेब गेल्यानंतर, त्यांचं निधन झाल्यानंतर मी काही बोललो नाही. खरं तर काय बोलायचं होतं. मग त्याच्यानंतर वर्तमानपत्रांमध्ये मुलाखती सुरू झाल्या. टाळी वाजवणार का, एक हात पुढे करतो, दुसरा हात मागे करतो. या असल्या चर्चा काय वर्तमानपत्रांमधनं होतात काय?
नाही, उद्या लग्नाचा समजा एखादा कार्यक्रम करायचा असेल, लग्न आखायचं असेल, त्याच्यासाठी काय मेळावा घेतात काय? लग्न जुळवायचंय, या मेळावा. आमचे ज्येष्ठ चिरंजीव वयात आलेले आहेत, शरीर संबंध करण्याची योजले आहे, होकार कळवावा. हे असे असतं, असं वर्तमानपत्र बंद छापतात. आज तर मला काही असा विचार पण माझ्या डोक्यामध्ये नाही, युतीचा आणि कसला पण डोक्यात नाहीये. जे करायचंय ते पक्षाच्या स्वतःच्या बळावरती करायचंय, त्याच्यासाठी म्हणून महाराष्ट्रात जातोय. याच्या काही जाहीर चर्चा करायच्या असतात? असं पण मी त्या गोष्टीकडेच सध्या दुर्लक्ष केले. त्याच्यामध्ये एक नवीन असतं, मराठी माणसाच्या मतामध्ये फूट पडते. कशी फूट पडते? काही लोक बोलतात, वर्तमानपत्रांमध्ये छापून येतात, काही टेलिव्हिजन चॅनलवरती पण दाखवतात, मराठी मतांमध्ये फूट पडते. कशी फूट पडते? महाराष्ट्राची लोकसंख्या किती? 10-10.25 कोटी. या 10-10.25 कोटी लोकसंख्येमध्ये सर्वात जास्ती राहतात कोण महाराष्ट्रामध्ये? मराठीच लोक राहतात. मग काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शेतकरी कामगार पक्ष, रिपब्लिकन पार्टी, इतर जेवढे पक्ष आहेत यांना मतदान कोण करतं? मराठीच लोक करतात. तिथं नाही मराठी मतं फुटत. राज ठाकरेला मिळाली की मराठी मतं फुटली. ही कुठची पद्धत? त्याच्यामुळे या सगळ्या ज्या गोष्टी चालू आहेत ना, याच्यापासून आपण सगळ्यांनी जरा, म्हणून मी आपल्याला हे का सांगतोय, कारण ज्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टींचा प्रचार होतोय, असली कुठची पद्धत? आज इकडे कोल्हापूरमध्ये, कोल्हापूर महानगरपालिकेत कोणाची सत्ता आहे? कोणाची सत्ता आहे महाराष्ट्र महानगरपालिकेत? काँग्रेस. काँग्रेस, राष्ट्रवादी. कोल्हापुरामध्ये सर्वात जास्ती लोक कोण राहतात? कोण? मराठी ना. मग त्यांना मतदान कोणी केलं? कानडी का नाही? उगाच काहीतरी गैरसमज पसरवायचे आणि तुमच्या समोर काहीतरी एक भलतंच चित्र उभं करायचं. यांचा आमदार निवडून आला की तिकडे मराठी मतं नाही फुटत, यांचा खासदार आणि आमदार पडला की मराठी मतं फुटतात. हे स्वतःच्या सोयीचं राजकारण. अर्थात आज काही मी त्यांच्यासाठी धार नाही काढून आणली, आज इतरांसाठी आहे. जी मध्यंतरी सगळी आंदोलनं झाली, मुंबईत झाली, कोल्हापुरात झाली, सगळ्या ठिकाणी झाली. आजही माझ्यावरती केसेस चालू आहेत. आत्ताच मध्ये सांगलीला येऊन गेलो. जवळपास 89 केसेस आहेत माझ्या अंगावरती, महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर. सेंचुरीला 11 बाकी आहेत. बरं, माझं थोबाड काय थांबणार नाही. जे समोर असेल ते मी बोलणार. बोलल्यावर तुम्हाला केसेस टाकायचे असतील तर केसेस टाका, मी त्याला भीक घालत नाही. जे महाराष्ट्राच्या हिताचा आहे, जे मराठी माणसाच्या हिताचा आहे, हा राज ठाकरे बोलतच राहणार. झी 24 तास, एक पाऊल पुढे.